तर पुन्हा एकदा स्वागत आहे गाईस तुमचं परम बोराडे मिनी ब्लॉगमध्ये. तर चला जे काम सांगितलं ते करूया. सकाळ सकाळी उठलो आणि दूध आणायसाठी नायगावला जाऊ लागलो. घरचे म्हणले की दूध आणायला नायगावला जाय, कारण की आज फटाफट कामावरून संध्याकाळी वाजवायला जायचं होतं. हनवतखेडे येते म्हणून काम फास्ट करायची इच्छा होती. तिथे गेलो, दुधाची पन्नी घेतली आणि डायरेक्ट पन्नी घेऊन घरी आलो. घरी येताच दादा म्हणले की चला सिमटाच्या गोण्या टाकल्यात, त्या घरात नेऊन टाकू. लगेच मी आणि दादानी जे काही सिमटाची गोणी आहे ती पोत्यावर ठेवून इझी प्रकारे म्हणजे सोप्या पद्धतीने घरात नेऊन टाकत होतो. सगळं काम फास्ट करायचं होतं. मग सकाळी चहा घेतला दादानी, नामदेव बाबांनी आणि मामानी, आणि लगेच कामाला सुरुवात केली. नीटा देऊ लागलो. फास्ट काम करायचं होतं. दुपारचा वेळ होता, ऊन लागत होतं. ते झाल्यानंतर मग काम झाल्यानंतर आम्हाला हनुमतखेडला जायचं होतं. मग रात्री रस्त्यात रात्र झाली, अंधार पडला, संध्याकाळची वेळ होती. मी आणि प्रत्येक जात होतो. पण अचानक ज्या शॉर्टकट मार्गाने जायचं होतं त्या शॉर्टकट मार्गाला अनेक रस्ते फुटले आणि आमच्यासाठी तो रस्ता नवीन असल्यामुळे आम्हाला चकवेश लागला. मग चकवेश लागल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो की आता कोणकडे जायचं, वापस फिरायचं का, काय करायचं का. मग अचानक एक मोटरसायकल आमच्याकडे येताना दिसली आणि आम्ही दोघांनी त्यांना विचारलं, ओ काका, हनुमतखेडला एक रस्ता जातोय, तुम्हाला माहित नाही का? अरे बाप. त्यांना पण रस्ता माहिती नव्हता. मग आम्ही पण त्यांच्या मागे निघालो. मग काही क्षणातच आम्ही त्यांच्या मागे निघत असताना आम्हाला रस्ता सापडला आणि आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं म्हणजे हनुमतखेड येथे, आम्ही तिथं जाऊन पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्या गेल्यावर बघतो इथं काय सगळेजण घामाने भिजून गेले होते. आम्ही जाण्याच्या आधी त्यांनी फुल राडा घातला होता. सगळेजण वाजत होते जोरजोरात. तुम्हाला ऐकू येत असेल. प्रत्येकजण मला भावातून वाजवायला लागला. मग ते वाजवणं झाल्यानंतर आम्ही मंदिरावरून माळावरून खाली जाण्यासाठी निघालो. खाली प्रत्येकजण हाय करत होता व्हिडिओमध्ये, प्रत्येकजणाला घेतलं. आम्ही माळावरून गावात गेलो, म्हणजे मंदिरावरून खाली गावात मिरवणूक होते. मग आम्ही सगळेजण गावात गेलो. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी जे काही साहित्य ते बांधले आणि वाजवण्यासाठी सुरुवात केली. मस्त जोशामध्ये वाजवत होते सगळे प्रत्येकजण. मी पण माझा ताशा घेतला, लालू भाऊने त्याच्याकडे ढोल घेतला, तो ताशा. मग ते झाल्यानंतर आम्ही पुन्हा मंदिरावर मिरवणूक गावात गल्ल्यात वाजवून पुन्हा मंदिरात आलो. मग आम्हाला आता घरी जायचं होतं. मग मी लालू भाऊला म्हटलं द्या ऑर्डरचे पैसे. तो म्हटला की पैसे आता नाही. आणि मग आम्ही घराकडे निघालो.